सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची पर्वतरांग आहे, जी राज्याच्या पश्चिमेकडील बाजूने पसरलेली आहे. या मुख्य रांगेतून पूर्वेकडे अनेक लहान लहान डोंगररांगा बाहेर पडतात, ज्यांना सह्याद्रीच्या उपरांगा म्हणतात. या उपरांगांमुळे महाराष्ट्रातील नद्यांची खोरी तयार झाली आहेत. सह्याद्रीच्या 3 प्रमुख उपरांगा खालीलप्रमाणे आहेत. 1. सातमाळा अजिंठा डोंगररांगा. ही सर्वात उत्तरेकडील उपरांग आहे. स्थान: ही रांग नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात सुरू होते आणि पूर्वेकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यांतून पुढे जाते. नदी खोरे: या डोंगररांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे आणि तापी नदीच्या खोरे वेगळे होते. वैशिष्ट्य: अजिंठा लेण्या याच डोंगररांगेत आहेत. 2. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा. ही महाराष्ट्राच्या मधोमध असलेली उपरांग आहे. स्थान: ही रांग अहमदनगर जिल्ह्यातून सुरू होऊन पुढे बीड आणि लातूर जिल्ह्यांपर्यंत पसरलेली आहे. नदी खोरे: या रांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे वेगळे होते. वैशिष्ट्य: या रांगेत हरिश्चंद्रगड किल्ला आहे, जो ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. 3. शंभू महादेव डोंगररांगा. ही सर्वात दक्षिणेकडील उपरांग आहे. स्थान: ही रांग पुणे जिल्ह्यातून सुरू होते आणि पुढे सातारा व सांगली जिल्ह्यांतून जाते. नदी खोरे: या डोंगररांगेमुळे भीमा नदीचे खोरे आणि कृष्णा नदीचे खोरे वेगळे होते. वैशिष्ट्य: महाबळेश्वर, पाचगणी आणि सातारा येथील पठारे याच रांगेचा भाग आहेत. या उपरांगांमुळे राज्याच्या भूगोलाची रचना निश्चित झाली आहे आणि याच रांगांमधून उगम पावणाऱ्या नद्या महाराष्ट्राची जलव्यवस्था ठरवतात. सातपुडा पर्वताला सह्याद्रीसारख्या उपरांगा नाहीत. सातपुडा ही स्वतःच एक स्वतंत्र पर्वतरांग आहे. सातपुड्याला 3 मुख्य भागांमध्ये विभागले जाते. पश्चिम सातपुडा या भागात राजपिपला डोंगर आहेत. महाराष्ट्रातील नवापूर आणि नंदुरबार जिल्ह्यांमधून ही रांग जाते. मध्य सातपुडा हा भाग मुख्यत्वे महादेव डोंगर, महादेव हिल्स म्हणून ओळखला जातो, जो महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात येतो. पूर्व सातपुडा हा मैकल डोंगर रांगांचा भाग आहे. या भागात छत्तीसगड राज्यातील मैकल डोंगर समाविष्ट आहेत. सातपुडा पर्वतरांग प्रामुख्याने नर्मदा आणि तापी नद्यांच्या खोऱ्यांना वेगळे करते. महाराष्ट्रात या पर्वतरांगेचा विस्तार नंदुरबार, धुळे आणि अमरावती जिल्ह्यांत आढळतो.